आता जे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणार आहेत किंवा जे आत्ताचे आमदार करंट आमदार आहेत अशांच्या मतदारसंघामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये हा दौरा जवळजवळ पूर्णत्वाला आलेला आहे आणि मला वाटतं की येत्या 1 तारखेला या जनसंवाद यात्रेचा समारोप हा सकाळी माजलगावची सभा आणि संध्याकाळी परळीची सभा घेऊन समारोप होणार आहे. महाराष्ट्र सरकारने ज्या मागच्या 1 वर्षभरामध्ये जनसामान्याला जीवनामध्ये राहत मिळावी, त्यांच्या संसाराला हातभार लावावा या दृष्टिकोनातून अनेक निर्णय घेतलेले आहेत आणि त्या निर्णयाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हा दौरा आहे. मी आपल्याला सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्याचा निर्णय असेल किंवा युवकांना म्हणजे रोजगारक्षम करण्यासाठी प्रशिक्षण देण्याची योजना असेल, अशा अनेक क्रांतिकारी योजना सरकारनं हाती घेतलेल्या आहेत. शेतकऱ्याला वीज बिल माफी दिलेली आहे, मागची थकबाकी माफ करण्याचं काम शासनाने केलेलं आहे. मागेल त्याला सोलर पंप ही सुद्धा अतिशय महत्त्वाकांक्षी आणि मोठी योजना आहे आणि अशा पद्धतीनं शेतकरी वर्ग असेल, महिला वर्ग असेल, युवती असतील किंवा युवक असतील, या सर्वांना डोळ्यासमोर ठेवून शासनानं भरीव असा निधी या योजनेसाठी दिलेला आहे. प्रत्येक घरामध्ये 3 मोफत सिलेंडर देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या सर्व योजनांमुळे निश्चितच सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे. त्याच्या जीवनामध्ये काही प्रमाणामध्ये ज्या अडचणी असतात संसाराच्या त्या मिटण्यास मदत होणार आहे आणि या बाबीचा अर्थमंत्री या नात्यानं या सर्व योजना लोकांना समजून सांगाव्यात या दृष्टिकोनातून उद्याचा 1 तारखेचा दौरा आहे. मी माझ्या मतदारसंघामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये जे काही विकासाची कामं केलेली आहेत त्या कामाच्या संदर्भात या मेळाव्यामध्ये एका फिल्मच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत ही कामं जावीत आणि प्रचाराच्या दरम्यानही या फिल्मच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना आपल्या मतदारसंघामध्ये काय विकासाची कामं झालेली आहेत याचा माहिती व्हावी या दृष्टिकोनातून प्रयत्न करणारे हा दौरा आपल्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं आणि भविष्यात होणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वपूर्ण आहे. महायुतीची सगळे जे 3 घटक पक्ष आहेत यातील राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर पडेल अशी देखील चर्चा सुरू झाली. याकडे आता तुम्ही कसं पाहता? अशा काही चर्चा सुरू आहेत? नाही, ह्या सगळ्या अफवा आहेत. आता वर्तमानपत्रवाले रोज एक अफवा उठवत आहेत, त्याला काय करणार आपण? असलं काही होणार नाही. महायुती ही एकत्रितपणे निवडणूक लढवी. तुम्हाला माहिती आहे कुठल्याही आघाडीमध्ये मतभेद हे असतातच थोडेफार, परंतु हे तिन्ही नेते म्हणजे वैशिष्ट्य मला सांगता येईल की हे तिन्ही नेते रात्रंदिवस लोकांना उपलब्ध आहेत. सर्वसामान्यातला सर्वसामान्य माणूस त्यांना भेटू शकतो, आपलं गाऱ्हाणं मांडू शकतो आणि पूर्वीचे मुख्यमंत्री घरात बसून कारभार करायचे राज्याचा, फेसबुकवर लाईव्ह करून भाषणं द्यायची, परंतु हा जनतेत मिसळलेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आहे आणि म्हणून त्यांना जनतेच्या प्रश्नाची जाणीव आहे आणि म्हणूनच त्यांनी अतिशय महत्त्वाकांक्षी योजना महाराष्ट्रासाठी दिलेल्या आहे.
आता 6 मतदारसंघ आहेत बीड जिल्ह्यामध्ये. राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्याच जागा लढत होती. यावेळेचं समीकरण कसं असणार आहे? भाजप सोबत आहे, तुम्ही सोबत आहे आणि शिवसेना आहे. नाही, समीकरण आता मागच्या वेळेसारखी तर परिस्थिती नाही. तर आता महायुतीचे उमेदवार असणार आहेत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत. आता ह्याच्यामध्ये निश्चितपणानं 4 मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला येतील, कारण त्या ठिकाणी तिथले आमदार राष्ट्रवादीचे आहेत. खासदारकी भाजपची होती म्हणून तो भाजपला गेला तो, आणि आता 2 मतदारसंघ भाजपचे, त्या ठिकाणी भाजपला जाईल असं मला वाटते. मी काही त्या प्रक्रियेमध्ये नाही आहे, परंतु एक माझ्या माहितीनुसार मी माहिती देतो. दादा, काही दिवसांपूर्वी तुम्ही तुमची राजकीय भूमिका स्पष्ट केली, महिलांना देखील वादस्मरण जाहीर केलं, परंतु त्यानंतर सध्या माजलगाव मतदारसंघामध्ये राजकीय हालचाली नव्हे गेलेला आहे. आज डक यांनी एक हे घेतला होता, मेळावा घेतला, उद्या जगताप मेळावा घेतलाय. राजकीय हालचाली नव्हे गेला, त्यांना खूप सोपस्कर झालं असं वाटतंय का एकंदरीत? नाही, ही संपूर्ण महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे. प्रत्येकाच्या आता राजकीय महत्त्वाकांक्षा प्रत्येकाच्या वाढत चाललेल्या आहेत. त्यामुळं लोकशाहीमध्ये हे चालणारच आहे. मात्र सोळंकी कुटुंबाची भूमिका माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये काय असणार आहे? काय विचारायचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही अजितदादा पवार गटाचे आमदार म्हणून मी काम करतोय आणि आमची भूमिका, आमच्या तिकिटावरती अधिकार आहे, तर तिकीट आम्हाला मिळावं आणि ही निवडणूक आम्ही लढवावी, असाच आमचा दृष्टिकोन आहे. दादा, शेवटचा प्रश्न, मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे पुन्हा एकदा लोकसभेनंतर विधानसभेत इम्पॅक्टेबल ठरू शकतो का? आणि त्याला सामोरं जाण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीची व्यवस्था? नाही, आता आहे पहा, कुठल्या आता हे प्रत्यक्ष निवडणुकीला सुरू झाल्यानंतर कोणता फॅक्टर सरकार पक्षाला अडचणीचा ठरतो किंवा विरोधी पक्षाला अडचणीचा ठरतो हे फक्त काळच सांगू शकेल. परंतु निश्चितपणानं हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सातत्यानं घेतलेली आहे. आणि माझ्या दृष्टीनं ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात अशांचा जवळजवळ 1,04,000 जणांना कुणबी प्रमाणपत्र या जिल्ह्यात वाटले गेलेले आहेत. म्हणजे आज मोठ्या प्रमाणात 1,04,000 कुटुंबाचा प्रश्न मिटलेला आहे बीड जिल्ह्यातला. अजूनही नोंदी सापडण्याचं काम चालू राहणार आहे आणि हे प्रक्रिया निरंतर चालू राहणार आहे. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात शिंदे सरकारने याच्यामध्ये काम केलं आहे. नोंदी शोधण्याचं काम हे शासनाच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे. जरांगे पाटलांची ही मागणी अतिशय महत्त्वपूर्ण ठरली आणि त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात मराठा समाजाला झालेला आहे. दादा, एक शेवटचा प्रश्न. आता आपण बघता एकंदरीत एकीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत आहे, एकीकडे ओबीसी समाजाचा आहे, एकीकडे धनगर समाज या ठिकाणी आरक्षण मागतो. तर एकंदरीत आपला राजकीय अनुभव पाहता ही निवडणूक कुठल्याच पक्षाला किंवा काय आव्हान असेल या निवडणुकीत उमेदवारांना? विविध समाजाची आरक्षणाची मागणी हा अतिशय ज्वलंत प्रश्न महाराष्ट्रात बनलेला आहे. जरांगे पाटील साहेबांना मराठ्यांसाठी ओबीसीमधून आरक्षण पाहिजे. ओबीसी समाजाला वाटतं की मराठा समाजाने आपल्यामध्ये येऊ नये असं त्यांची भावना असणं साहजिक आहे. त्याचबरोबर धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण पाहिजे. तर जे मूळ आदिवासी आहेत त्यांना वाटतं की त्यांनी आपल्यामध्ये येऊ नये. म्हणजे समाजामध्ये एक प्रकारचं वाद या निमित्तानं सुरू झालेला आहे आणि त्याचे परिणाम निवडणुकीवर काही ना काही प्रमाणात होणार आहेत. दादा, एक शेवटचा प्रश्न. आपण 1 तारखेला जिल्ह्याला येणार आहे, परंतु आपला उमेदवार अद्याप घोषित झालेला नाही. तिकीट तर घेणार दादा? महाराष्ट्रात कुठेही उमेदवार अद्याप कुठल्याही पक्षाने जाहीर केलेला नाही. फक्त मनसेने काही ठिकाणी जाहीर केला आहे, डॉक्टर आपले आंबेडकर साहेबांनी केलेलं आहे. इतर कुठल्याही राजकीय पक्षांनी उमेदवारी अजून जाहीर केलेली नाही. दादा, तिसरी आघाडीचा एक प्रयोग होतोय महाराष्ट्रात. अनेक वर्ष तुम्ही राजकारणात आहात, असे प्रयोग झालेले पाहिले. शेवटचा प्रश्न,
या प्रयोगाकडे तुम्ही कसं पाहता आणि नेते एकत्र येत आहेत आणि तिसरी आघाडी सुद्धा एक पर्याय देत आहे. आता ज्यांना ह्या दोन आघाड्या विचारित नाहीत किंवा समावून घेत नाहीत त्यांची तिसरी आघाडी झालेली आहे. ठीक आहे, या आघाडीच्या माध्यमातून काही ठिकाणी परिणाम होणार आहे. तो कोणावर होणार आहे हे काळच ठरवणार आहे. सत्ताधारीवर होतोय का विरोधी पक्षावर होतोय हे माहीत नाही. मराठा आरक्षणामध्ये आता म्हणजे लोक विचारायला सुरुवात करतायत पवार साहेबांना की तुम्ही मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या बाजूचे आहेत का नाहीत हे स्पष्ट करा. ते जो म्हणजे आता लोकसभेसारखी परिस्थिती राहील असं वाटत नाही. प्रत्येक पक्षाला याच्या बाबतीत काही ना काही भूमिका घ्यावी लागणार आहे आरक्षणाच्या बाबतीत, आणि जो पक्ष ही भूमिका घेईल त्याच्या बाजूने लोक जातील असं वाटतं मला. थँक्यू.